केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचा 31 दिवसापासून आंदोलन सुरू आहे। शेतकरी हटत नाही आहे तर सरकारही माघार घेत नाही आहे। आपल्यासोबत शेतकरी संयुक्त शेतकरी संघटनाचे कार्यकर्ते आणि समन्वयक आहे संदीप पाटीलजी आणि दुसरे शंकरजी। यांना विचारूया की जे 31 दिवस झाले त्यानंतर मात्र त्यांची काय भूमिका आहे। 31 दिवसापासून आंदोलन सुरू आहे, सरकारही ऐकत नाही आणि शेतकरी संघटनाही माघार घ्यायला तयार नाही आहे। काय मार्ग असेल? आम्ही तर पहिल्या दिवशीपासून आमच्या भूमिकेवर ठाम आहोत। 6 वेळा चर्चेची जी प्रोसेस झाली त्या चर्चेमध्ये आम्ही आमच्या सर्व भूमिका मांडून झाल्या आहेत। सरकार फक्त वेळ काढू धोरण करते, कशा तरी पद्धतीने यांच्यात फूट पडते का, यांच्यात काही उद्योग होतो का, सरकार याच गोष्टीकडे लक्ष देते, परंतु शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे याकडे सरकारचं लक्षच नाही। आणि सरकारने चर्चेचा माहोल जसा सुप्रीम कोर्टाचे निर्देश होते का काही दिवस हे कायदे स्थगिती करा किंवा याला सस्पेंड करा आणि चर्चेचा माहोल बनवा, म्हणजे जेणेकरून चर्चा बनवतील किंवा त्यावर एखादी मीटिंग करता येईल। सरकार असलं काही पाऊल टाकायच्या मार्गावर दिसत नाही, परंतु आंदोलन हे जनसामान्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। हळूहळू सर्वांनी त्याच्यात उडी घ्यायला सुरुवात केलेली आहे। अनेक संघटना, अनेक कार्यकर्ते त्यात वाढत आहे। शेवट सरकारला मानावंच लागेल अशी परिस्थिती तयार होती। सरकारने प्रस्ताव दिले आहे, पत्र लिहून आपल्याला विनंती केली आहे की शेतकरी संघटनांनी आमच्यासोबत चर्चा करावी। शेतकरी संघटना चर्चा करण्यास तयार आहे। सरकारचं पत्र म्हणजे वाऱ्यावरची वरात, कोणत्याही पद्धतीचं त्याच्यात काही निर्देश नसतो, कुठं काही नाही, फक्त चर्चेला येऊन काय करायचं आहे। आत्तापर्यंत झालेल्या चर्चेवर तुम्ही काय ड्राफ्ट बनवताय, कुठल्या कायद्यात काय संशोधन करताय, काय बदल करताय, असला काही ड्राफ्ट सरकारने अजूनपर्यंत पाठवला नाही किंवा शेतकरी नेत्यांकडे म्हणजे आमच्याकडे अशा काही प्रस्ताव पण मागितला नाही का तुम्ही याच्यात काय बदल पाहिजे हे तुम्ही लेखी कळवा, असंही मागितलं नाही किंवा याच्यात कुठल्या पद्धतीने काय देतो असं काही नाही। फक्त बाकीच्या जनतेला दिशाभूल करायची म्हणून काहीतरी वेगळं सांगायचं, आम्ही तयार आहे, आम्ही तयार आहे। परंतु तयार आहे आणि तयार असताना ज्यांनी आंदोलन पुकारलं त्या संयुक्त किसान मोर्चाशी ते एकही शब्द बोलत नाही। कुठल्या तरी वेगळ्या संघटनेला उभं करायचं, ते डुप्लिकेट नेते उभे करायचे, त्यांनी माघार घेतली, पुढं आणलं, झालं, कोर्टात गेलं, असे पायंडे तयार करायचे। अशी सरकारची भूमिका फार संदिग्ध आहे। ती शेतकऱ्यांच्या प्रती यांच्या डोळ्यात आसरू असं वाटत नाही। आत्तापर्यंत 40च्या वर लोकांची शहीद झालेत, 40च्या वर लोक थंडीने काही ॲक्सिडेंटनी गेलेत, याबाबतही सरकार आजपर्यंत एकही शब्द काढायला तयार नाही। म्हणजे सरकार किती संविधान किंवा असंवेदनशील आहे यावरून दिसतं। त्याला हा विषय मिटवायचा नाही, याला राजकारणात गुरफडायचं आहे विषयावर आणि परत एकदा अदानी अंबानीला स्वामित्व असल्याचं त्यांना दाखवायचं आहे। एक प्रश्न फार येतो की महत्त्वाचा असा प्रश्न आहे की सरकार प्रस्ताव देतो आणि शेतकऱ्यांना सांगतो की चर्चेला या, असा कुठलाही ड्राफ्ट तयार करण्यासाठी सरकारने संघटनाला सांगितलं आहे का? नाही, मुळात सरकारकडनं अशा पद्धतीनं कुठलाही ठोस प्रस्ताव आलेला नाही। जे आम्ही या कायद्यामध्ये 39 त्रुटी दाखवल्या त्याच्यापैकी 8 त्रुटीवरती आम्ही बदल करण्यास तयार आहोत आणि त्याच्यावर आमची बोलायची तयारी आहे, अशा पद्धतीचा सरकारचा प्रस्ताव येतोय। पण सरकारची ऐकण्याची तयारी याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची दिसत नाही। मोदी गव्हर्नमेंट हे म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर बोलत आहोत, परंतु ऐकून मात्र हे सरकार कुठल्याही पद्धतीचं दिसत नाही आहे। सरकारचा पूर्णतः गैरसमज आहे की आम्ही या कायद्यांवरती वगैरे हे बसलोय। 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कायदे तर रद्द झाले पाहिजे आणि MSP गॅरंटी कानून ही जवळजवळ आमची 20-30 वर्षापासूनची मागणी आहे। ह्या 2 मागण्या ज्या आहेत याच्यासाठी हे आंदोलन चालू आहे। एक वेगळ्या पद्धतीचा गैरसमज पसरवण्यात येतोय आणि ओव्हरऑल भाजपचे नेते म्हणा, पंतप्रधान मोदी असतील किंवा त्यांचे काही लावारिस सगळे भक्त असतील, एकच विषय सगळीकडे सांगतायत की या 3 कायद्यांचा फायदा काय। तर किंबहुना 3 कायद्यांचा फायदा सगळं सार केल्यानंतर एकच सांगण्यात येतो, तो म्हणजे तुमचा शेतमाल तुम्ही यापुढे कुठंही विकू शकता, हा एकमेव फायदा सांगतात। माझा प्रश्न तुमच्या माध्यमातून असा आहे की कुठेही जर विकू शकत असेल तर आमच्या नाशिकच्या कांद्यावरती निर्यातीवरती आपण बंदी का टाकली पंतप्रधान महोदय? म्हणजे एकीकडे तुम्ही एक बोलताय, पूर्णपणे खोटं बोललं जातंय। मोदीजी मध्य प्रदेशमध्ये जातात, तिथं सांगतात की C2+ 50% खरेदी करतोय। अरे किती खोटं!
2015 साली याच सरकारनं सुप्रीम कोर्टमध्ये ॲफिडेव्हिट दिलं आहे की आमच्याकडे एवढा पैसा नाही आहे, C2+50%नं आम्ही खरेदी करू शकत नाही. आणि आत्ता जे खरेदी आहे A2+50%नी चाललेलं आहे. म्हणजे एवढं खोट्या पद्धतीनं एक जनतेला वेगळं असं एक प्रोपोगंडा निर्माण करायचं या कायद्याच्या बद्दल हे चाललेलं आहे. आणि दुसरीकडे सरकार म्हणते नाही आम्ही बोलण्याची तयारी आहे. आणि कुठं असं दाढी वाढवून सांताक्लॉज होऊन चॉकलेट वाटून आता नाही म्हणजे 2-2 हजारचं चॉकलेट जसं काल त्याने सांताक्लॉज बनवून दिलं ह्याच्यावरती नाही शेतकरी तयार होणार. हे कायदे जे आहेत हे मोदी सरकारला रद्दच करावे लागतील. आज आमची बैठक आहे. बैठक ही आहे की काल जे मोदींनी मांडलं त्याच्यावर आम्ही पण मुद्देसूद उत्तर तयार करून आम्ही मोदीजींना देतोय. आणि प्लस हे कायदे तुम्ही रद्द करण्याचा ठोस प्रस्ताव असेल तर आमचे तर दरवाजेच नाहीत ना. आम्ही तर रस्त्यावरतीच बसलोय. त्यामुळे आम्हाला दरवाजाच नाही चर्चेसाठी. आमचं दार उघडच आहे. आम्ही मोकळेच आहोत चर्चेसाठी. 24 तास आम्हाला कधीही बोलवा. एक शंकरजी, एक प्रश्न असा आहे संदीपजी की कृषी मंत्री म्हणतो की आम्हाला अनेक संघटनांचे पाठिंबा आहेत, अनेक संघटना त्यांच्यासोबत येतात, चर्चा करतात, ते पत्र दाखवतात. पंतप्रधान म्हणतात की मी शेतकरी हितोशी आहे, 2-2 हजार रुपये शेतकरी सन्मान निधी दिला आहे. यामुळे असं वाटतं का की सरकार या आंदोलनाच्या बाबत सकारात्मक आहे असं या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो? ज्या पद्धतीनं सरकार काही कृती तयार करायला लागलेलं आहे त्या दृष्टिकोनातून असं कळतंय की सरकारच्या पायाखालची वाळू जी आहे ती सरकलेली आहे. परंतु सरकार दाखवू इच्छित नाही की आम्ही हा मार्ग कुठेतरी सोडवायला तयार आहोत. परंतु आमचे पण अजून पत्ते जे आहेत ते सगळे उघडलेले नाहीत. आम्ही आंदोलनाचे भरपूर पत्ते आमच्याकडे शिल्लक आहेत. 26 जानेवारीपर्यंतचा काळ आहे आणि आम्ही सरकारला नमवण्यामध्ये भरपूर यशस्वी होऊ. कारण पूर्णपणे हे आंदोलन आता देशाचा आवाज झाले, जन आंदोलनामध्ये ह्याचं रूपांतर झालेलं आहे. काही सरकारी दरबारी ज्या काही असतात अनुदान घेणाऱ्या किंवा पुरस्कार घेणाऱ्या संघटना, आता परवा मी साधं उदाहरण सांगतो की परवाच्याच दिवशी जे काही सगळ्या पेपरमध्ये हेडलाईन होती की आम्ही कृषी मंत्र्यांना काही नेत्यांनी भेट दिली, तर तो नेता एका कीटकनाशक कंपनीमधला पब्लिक रिलेशन ऑफिसर होता. त्याचा फोटो शेतकरी नेता म्हणून त्यांना भेटतोय. आता पेस्टिसाईड कंपनीनं काहीतरी दिला असेल कृषी मंत्र्यांना, त्याच्यावर आपलं पब्लिक रिलेशन ऑफिसर भेटला आणि पाठिंबा दाखवला. ज्यांनी 3 लाख सह्या शेतकऱ्यांच्या सह्या म्हणून जे दिलं, तर तोच व्यक्ती त्या कंपनीचं नावासहित सांगू शकतो आम्ही. सह्यांचं असं उदाहरण म्हणजे 2 कोटी सह्याचं पत्र काँग्रेस पक्षानेही राष्ट्रपती महोदयांना दिलं आहे. असं वाटतं का की विरोधी पक्षांचा आणि शेतकऱ्यांचा प्रभाव जो आहे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांवर पडेल? मुळात देशामधलं विरोधी पक्षाचं जे काही प्राबल्य होतं, जेवढं पाहिजे होतं ते जर असतं तर हे कायदे अस्तित्वातच आले नसते. काँग्रेसनं देखील ह्याच्यावरती थोडंसं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि प्रभावीपणे जेवढं विरोधी पक्षाची भूमिका आहे ते बजावताना दिसत नाही. परंतु हळूहळू आम्हाला असं वाटतंय की त्यांना देखील ह्याच्यातलं नेमकं टेक्निकल इश्यूज जे आहेत त्या टेक्निकल इश्यूज ते लक्षात येतील. कारण शेतकरी आंदोलनामध्ये त्यांनी संपूर्ण देशभरामध्ये काँग्रेसने आंदोलन केलं, परंतु तांत्रिकदृष्ट्या शेतकऱ्यांना समजून सांगण्यामध्ये काँग्रेस देखील तेवढीच कमी पडली. त्यामुळं आज जो शेतकऱ्यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण सरकारच्या बद्दल आहे ते आहेच, परंतु आपण प्रभावशाली जो विरोधी पक्ष म्हणून काम करणं गरजेचं होतं तो सुद्धा केला नाही. म्हणून आज देशातल्या शेतकऱ्यांना थंडीमध्ये रस्त्यावरती बसण्याची वेळ आलेली आहे, सत्ताधाऱ्यांनी पण विरोधकांनी पण. नक्की शेतकरी संघटनांचा हाच एक चर्चा आहे की सरकार म्हणतो की चर्चेला तयार आहे आणि शेतकरी संघटना म्हणतो चर्चेला तयार आहे. परंतु दोनही शेतकरी आणि सरकार एक मात्र या कायद्यामधला तोडगा काढण्यासाठी कुठल्याही प्रकारचा ड्राफ्ट तयार करत नाही. तर मग यामध्ये सरकार आणि शेतकरी संघटनामध्ये कसा समन्वय होईल हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. कारण जोपर्यंत ड्राफ्ट होणार नाही तोपर्यंत चर्चा मात्र होणार नाही. नवी दिल्लीहून कॅमेरामॅन राकेश कुमारसह विनोद राठोड, TV9 मराठी.